चला आज एक स्वतःला प्रामाणिक प्रश्न विचारा. या आठवड्यात किती वेळा पोट फुगलं, गॅस झाला, ऍसिडिटी झाली, मोशन नीट झालं नाही, सकाळी उठल्यावर चेहरा डल वाटला, दिवसभर थकवा जाणवला. जर यापैकी 2 किंवा 3 गोष्टी तुमच्यासोबत होत असतील तर ही फक्त पोटाची समस्या नाही, ही तुमच्या गट हेल्थची वॉर्निंग असू शकते. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे अनेक लोक आयुष्यभर ऍसिडिटीच्या गोळ्या घेत राहतात, पण त्यांना मूळ कारण कधीच समजत नाही. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गट हेल्थ सुधारण्यासाठी सायन्स बेस सवयी सांगणार आहेत. या सवयींमुळे गॅस, ऍसिडिटी, ब्लोटिंग आणि कॉन्स्टिपेशन सारख्या समस्या का होतात आणि त्या कमी करण्यासाठी नेमकं काय करायचं हे आपण स्टेप बाय स्टेप समजून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी एक अशी चूक सांगणार आहे जी हजारो लोक रोज करत असतात आणि नकळत स्वतःचं गट खराब करत असतात. आपलं पोट म्हणजे फक्त अन्न पचवण्याचं ठिकाण नाही. आपल्या आतड्यांमध्ये ट्रिलियन्स ऑफ बॅक्टेरिया राहतात. हे बॅक्टेरिया डायजेशन, इम्युनिटी, स्किन, मूड, एनर्जी आणि वेटवर परिणाम करतात. म्हणून स्किनवर पिंपल असतात, पण समस्या चेहऱ्याची नसते, ती आतड्यांमध्ये असते. वारंवार गॅस होतो, पण कारण फक्त खाल्लेलं अन्न नसतं, तर खराब झालेला गट मायक्रोबायोम असतं. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की पूर्वीच्या लोकांना हा त्रास इतका कमी का होता? कारण त्यांची फिजिकल एक्सरसाइज जास्त होती, त्यांच्याकडे घरचं जेवण होतं आणि तेही वेळेवर होतं, वॉकिंग जास्त होती. पण आजकाल आपण मॉर्निंग ब्रेकफास्ट स्किप करतो, दुपारी जंक फूड आणि रात्री उशिरा जेवण करतो. कोल्ड ड्रिंक, प्रोसेस फूड, सततचा स्ट्रेस, लेट नाईट स्क्रोलिंग, अँटीबायोटिकचा जास्त प्रमाणात वापर आणि कमी झोप हे सगळं मिळून गट बॅक्टेरिया हळूहळू नष्ट करायला सुरुवात करतात आणि मग गॅस, कॉन्स्टिपेशन, ऍसिडिटी, फूड इंटॉलरन्स, ब्लोटिंग, फटीग यासारख्या समस्या सुरू होतात. आता सगळ्यात पहिली सवय म्हणजे पचन संस्थेवरील ताण कमी करणं. काही दिवस प्रोसेस फूड, बेकरी प्रोडक्ट, कोल्ड ड्रिंक्स, फ्रेंच फ्राईज, एक्स्ट्रा शुगर, चहा, कॉफी थोडंसं कमी करा. त्याऐवजी घरचं गरम अन्न खा. मूग डाळ, साधी खिचडी, भात, शिजवलेल्या भाज्या, ताक आणि गरम पाणी याला प्राधान्य द्या. यामुळे डायजेशनवरचा अनावश्यक ताण कमी होण्यास मदत होते. आता दुसरी महत्त्वाची सवय म्हणजे फायबर वाढवणं. फायबर हा तुमच्या गटमधल्या चांगल्या बॅक्टेरियासाठी अन्नासारखा असतो. त्यामुळे प्लेटमध्ये पालक, मेथी, ओट्स, कडधान्य, फळं, गाजर, काकडी आणि बीटरूट यांचा समावेश करा आणि त्यासोबत पुरेसं पाणी पिणं तितकंच महत्त्वाचं आहे. तिसरी सवय म्हणजे नैसर्गिक प्रोबायोटिक फूड आहारात ठेवणं. घरचं दही, ताक, इडली, ढोकळा, इतर फर्मेंटेड फूड हे गट मायक्रोबायोमला सपोर्ट करतं. शक्यतो शुगर लोडेड प्रोबायोटिक ड्रिंक टाळा. चौथी आणि सर्वात महत्त्वाची सवय म्हणजे तुमचं बायोलॉजिकल क्लॉक सांभाळणं. रोज जवळपास एकाच वेळी उठणं, वेळेवर जेवण करणं, शक्यतो रात्री लवकर जेवण करणं, रात्रीच्या जेवणानंतर 10 मिनिटं चालणं आणि खाल्ल्यानंतर लगेच न झोपणं या छोट्या छोट्या सवयी डायजेशनसाठी खूप महत्त्वाच्या ठरू शकतात. फक्त बायोलॉजिकल क्लॉक सांभाळलं तरी अनेक लोकांना डायजेशनमध्ये मोठा फरक जाणवतो. आता प्रश्न येतो, रिसेट झालेलं गट टिकवायचं कसं? त्यासाठी 7 साधे नियम लक्षात ठेवा. पहिला नियम, दररोज तुमच्या प्लेटमध्ये किमान 3 वेगवेगळ्या रंग असू द्या. रंग म्हणजे फूड कलर नाही, वेगवेगळ्या रंगांची फळं आणि भाज्या. उदाहरणार्थ हिरवा रंग म्हणजे पालक, मेथी किंवा ब्रॉकली, नारंगी रंग म्हणजे गाजर किंवा भोपळा, लाल रंग म्हणजे टॅमॅटो किंवा बीटरूट, जांभळा रंग म्हणजे तांदूळ किंवा लाल कोबी, तर पिवळा रंग म्हणजे पपई किंवा ढोबळी मिरची. रंगांमध्ये वेगवेगळे विटामिन्स आणि मिनरल्स असतात जे तुमच्या गटमधल्या चांगल्या बॅक्टेरियाला पोषण देतात. त्यामुळे जितकं जास्त नैसर्गिक रंग तुमच्या जेवणात असतील तितकं तुमचं गट अधिक निरोगी राहील. पहिला नियम, दररोज प्लेटमध्ये किमान 3 रंग असू द्या. दुसरा नियम म्हणजे ब्रेकफास्ट कधी स्किप करू नका. सकाळचं खाणं म्हणजे गटसाठी सगळ्यात पहिला सिग्नल असतो. तिसरा नियम, रात्री रॉ सॅलड कमी खा आणि त्याऐवजी हलकं शिजवलेलं जेवण घ्या. चौथा नियम, शक्यतो 90% जेवण घरचं जेवण करा आणि 10% बाहेरचं खा. पाचवा नियम,
फ्रुट्स हेवी मील सोबत न खाता वेगळे खा. 6वा नियम, दररोज किमान एक प्रोबायोटिक सोर्स जसं की दही, ताक किंवा इतर फर्मेंटेड फूड तुम्ही आहारात ठेवू शकता. 7वा नियम, स्ट्रेस कमी करा. गट आणि ब्रेन सतत एकमेकांशी जोडलेले असतात, त्यालाच गट ब्रेन ॲक्सेस असं म्हणतात. तुम्ही तणावात असाल तर डायजेशन आपोआप स्लो होतं. त्यामुळे दररोज 10 मिनिटं डीप ब्रीदिंग करा. थोडं चालण्याची सवय लावा आणि फोन बाजूला ठेवून शांतपणे जेवा. अनेक वेळा या छोट्या छोट्या सवयी मेडिसिनपेक्षाही जास्त उपयोगी ठरतात. शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचं शरीर अचानक आजारी पडत नाही. ते आधी महिने लहान लहान सिग्नल देत असतं. गॅस, ॲसिडिटी, कॉन्स्टिपेशन, ब्लोटिंग, स्किन प्रॉब्लेम आणि फटीग हे सिग्नल दुर्लक्षित करू नका. आजपासून फक्त 7 दिवस या सवयी प्रामाणिकपणे फॉलो करा आणि स्वतःच फरक अनुभवा. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर अशा व्यक्तीला नक्की शेअर करा ज्याला रोज पोटाच्या समस्या आहेत, आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला सर्वात जास्त कोणती समस्या आहे, गॅस, ॲसिडिटी, कॉन्स्टिपेशन की ब्लोटिंग. मी त्यावर डिटेल व्हिडिओ नक्की बनवेल. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला हेल्थविषयी अजून माहिती मिळेल. धन्यवाद.